नमस्कार आणि वेलकम बॅक मंडळी. तर आज आपण अशा हॅक्स घेऊन आलेलो आहोत ज्या तुम्हाला रोजच्या वापरामध्ये फार उपयोगी पडणार आहेत आणि तुमच्या फार कामेही येणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली जी हॅक आहे ती आहे आपली मिरचीविषयी. लाल मिरची, आपण जी लाल मिरची बनवतो तिचा जो कलर आहे तो जसा जसा तुम्ही मिरची जी आहे ती ठेवाल तसा तिचा कलर जो आहे तो फिका पडत जातो आणि मिरची पांढरी पडत जाते. मग मिरचीचा जो कलर आहे तो टिकवून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, कारण आपण वर्ष 2 वर्षासाठी मिरची एकदाच बनवतो आणि मग 2 वर्षापर्यंत जेव्हा मिरची ठेवायची असते तेव्हा तिचा कलर बघा असा पांढरा होऊन जातो. जेव्हा आपण काढून आणतो तेव्हा मात्र लाल असतो. पण कलरसाठी आपण नेमकं करायचं काय, तर बघा मिरची ही पण जुनीच आहे आणि ही पण जुनीच आहे. फक्त आपण मिरची काढून आणताना विचार केला नव्हता की मिरची लालच राहील, म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर बघा, जेव्हा तुम्ही मिरची दळायला नेताल किंवा घरी करत असाल तेव्हा मिरची अशी लाल भडक असते बघा. मग मिरची पांढरी नंतर का पडते, तर त्यासाठी काय करायचं आपल्याला की जेणेकरून तिचा कलर गेला नाही पाहिजे, लालचा लालच राहिलं पाहिजे. तर मिरची दळायला देण्यापूर्वी त्याला तुम्ही जे मोहरीचं तेल असते ते तेल, अख्खं तेल त्या मिरच्यांना चोळायचे. तेल सगळीकडे लागलं पाहिजे. मिरच्या कडकडीत उन्हात वाळवायच्यात आणि तेल लावायचे आणि नंतर मिरची दळायला द्यायची. म्हणजे तुमचं जी मिरची आहे ती वर्षभर अशी लाल जरत राहील आणि ती अजिबातही पांढरी पडणार नाही. तुम्ही कितीही 2 वर्ष ठेवा, 3 वर्ष ठेवा, मिरची जशास तशी राहते. तर नक्की ही ट्रिक वापरून पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला विसरू नका. तर चला, नेक्स्ट ट्रिक आहे मिरचीविषयीच. आता बघा, कोणतीही मिरची असो, लाल मिरची असो, हिरवी मिरची असो, जेव्हा आपण जे देठ काढतो किंवा चिरतो त्यावेळेस हाताची फार आग होते आणि मग त्यावेळेस काय करावं काही सुचत नाही. हे लक्षातच ठेवायचं की आपण मिरची कापतोय आणि आग झाली तर आपल्याला काय करायचं. तुम्ही कसंही पाण्यात हात टाकून तर बसताच. मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला, जेव्हा मिरची कट करतो किंवा देठं काढतो, आता उन्हाळा आहे, मिरच्या पण आपण देठं काढत असतो कधी कधी. मग त्यावेळेस काय करायचं, जेवढा तुमचा हात बुडेल तेवढं भांडं घ्यायचे, जितक्या हाताची आग होती तेवढं भांडं घ्यायचे, त्यामध्ये टाकायचे थंड पाणी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हाताला थंडावा भेटेल. आणि त्यामध्ये एक टाकायचं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे बोटं बुडतील किंवा मग बोटाची आग होत असेल, मी छोटं भांडं घेतलं आहे, तुमचे हात बुडतील एवढं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता. तेव्हा त्यामध्ये आपल्याला टाकायची चिंच. बघा, कशीही चिंच असू द्या, घरात जी चिंच अवेलेबल आहे ती चिंच टाकायची आणि त्यामध्ये अशा प्रकारे पाण्यात टाकायची आणि हाताने थोडंसं असं कुस करायचं. म्हणजे त्याच्यातला जो चिंचेचा आंबटपणा आहे तो बाहेर येईल आणि त्या आंबटपणामुळे जो हाताला जो आग होते हाताची, ती हाताची आग एकदम कमी होते आणि थंड पाणी आणि त्याच्यामुळे हात जे आहेत ते थंडगार एकदम पडतात. तर ही पण ट्रिक तुम्हाला रोजच्या वापरामध्येही कामी येणार आहे, कारण हिरवी मिरची आपण रोजच कापतो आणि हाताची आग तर होतच असते. त्यावेळेस तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा. आणि आता बरं तुम्ही म्हणाल हे पाणी फेकून द्यायचे का? नाही, पाणी फेकायची अजिबात गरज नाही. पाणी जास्त असेल तर फेकून द्या, पण चिंच जी आहे मध्ये टाकलेली ती चिंच अजिबात फेकून द्यायची नाही. ती चिंच तुम्ही काढून कोणत्याही भांडे घासायला वापरू शकता. पितळेची, तांब्याची भांड्यांना घासायला तुम्ही ही चिंच वापरू शकता. म्हणजे फेकायची अजिबात गरज नाही किंवा वाया अजिबातही तुमचं काही जाणार नाही. आता बघूया नेक्स्ट टिप. जेव्हा तुम्ही कांदा कापता, बरेचसे असे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे वास येतो हाताचा वास काहीही केलं तरी जात नाही. मग त्यावेळेस काय करायचं, बघा ही आहे चहा पावडर, जी आपण चहाला वापरतो तीच चहा पावडर आहे, पत्ती. अशा प्रकारे चहा पावडर घ्यायची, हातावर टाकायची आणि असं हात चोळून घ्यायची. चहा पावडर हातावर चांगली अशी रगडून चोळायची, म्हणजे हाताचा जो वास आहे तो जी चहा पावडर ॲब्झॉर्ब करेल आणि हाताचा जो वास आहे तो निघून जाईल.
अशा प्रकारे हात चोळून झटकून द्यायचेत आणि वास तुम्ही एकदा हे करून बघू शकता, वास अजिबात गेलेला असेल. आता ही जी चहा पावडर आहे ही आपल्याला अजिबात फेकायची नाही आहे, कारण आपण वाया अजिबात काही घालणार नाही आहोत. तर ही चहा पावडर जी आहे ती अशा प्रकारे गोळा करायची आणि तुमच्याकडे झाडे तर असतीलच, झाडाच्या कुंडीमध्ये ही चहा पावडर टाकून द्यायची, कारण झाडांसाठी चहा पावडर ही खताचं काम करते. ज्यावेळेस तुम्ही चहा करता ती चहा पावडरसुद्धा तुम्ही धुवून याच्यामध्ये टाकू शकता. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, चहा पावडरनं झाडांची ग्रोथ एकदम चांगली होते. तर नक्की तुम्ही ही पण ट्रिक ट्राय करू शकता, कारण ह्याच्यामध्ये एक नाही तर 2 टिप आहेत. चिंचेच्या ह्याच्यात 2 होत्या आणि ह्याही याच्यात 2 टिप्स आहेत, तर नक्की ट्राय करा. चला तर मग टाकून देऊया ही झाडांना चहा पावडर आणि वळूयात आपल्या नेक्स्ट ट्रिपकडे. तर बघा, जसं आपण हाताचा वास येतो तशाच प्रकारे कधीकधी हाताची बोटं जी आहेत ती काळी पडतात. कोणती तरी भाजी कापल्याच्या नंतर, कोणतीही भाजी कापल्याच्या नंतर हाताच्या बोटांच्या तिथे काळं पडतं किंवा काळे होतात हात. मग त्यावेळेस तो हाताचा काळवटपणा काढण्यासाठी हे जे व्हिनेगर असतं ते व्हिनेगरने हात धुवायचे, म्हणजे हाताला चोळायचं व्हिनेगर, म्हणजे जो हाताचा जो काळवटपणा आहे तो निघून जाईल. म्हणजे नखांच्या साईडला वगैरे असा बसलेला असतो बघा काळवटपणा. तर नक्की ही पण ही ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. शेवटची आणि एकदम साधी टिप आहे की जेव्हा तुम्ही कडधान्य आणता तेव्हा त्यावेळेस तुम्ही बाटल्यां वगैरेमध्ये भरून ठेवता का, आणि मग त्याला कीड लागते. तर जेव्हा तुम्ही आणता तेव्हा त्याला अजिबातही वाळवायचीही गरज नाही. जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा असंच कॅरीबॅगमध्ये ठेवा किंवा भरणीत काढून ठेवा. पण ही जी कडधान्य आहेत ते तुम्ही बाहेर साठवायचे नाहीत, जेणेकरून त्याला कीड लागणार नाही. तर हे कडधान्य तुम्ही फ्रीजमध्ये साठवू शकता. अशा प्रकारे कॅरीबॅगमध्येही तुम्ही रॅप करून ठेवू शकता किंवा मग भरणीमध्येही भरून ठेवू शकता. पण ठेवायचं आहे आपल्याला हे फ्रीजमध्ये, जेणेकरून ह्याला अजिबातही कीड लागणार नाही. तुमचं महिनाभराचं जे कडधान्य आहे ते एकदम आरामात तुम्हाला 2 महिनेही जातं, कारण कीड लागल्यावर आपण लवकर वापरतो किंवा अर्ध्या तर फेकण्यात जातं. त्यावेळेस हे जे कडधान्य आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि म्हणजे ते खराब होणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फॅमिली मेंबरसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.